भांडूप विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 112 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून दीपाली सेटे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। दीपाली सेटे ही अनंत सेटे यांची पत्नी असून अनंत सेटे गेल्या 20 वर्षापासून पक्षात सक्रिय कार्यकर्ता आहेत। ही उमेदवारी तळागाळातील नेतृत्वाला संधी देण्याचा पक्षाचा प्रयत्न मानला जात आहे। माझं नाव सौदीपा अनंत शेटे, मी वार्ड क्रमांक 112 मधून उभी आहे। ह्या ठिकाणी ज्या पाण्याच्या समस्या आहे, म्हणजे नळाचं पाणी किंवा पावसाचे पाणी जे सामान्य माणसांच्या नागरिकांच्या घरात येत आहे पाणी भरल्यावर, त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार। वाहतुकीच्या समस्या, धुळीच्या समस्या, इथे आजूबाजूला कंस्ट्रक्शन चालू असल्यामुळे इथे धूळ वगैरे सर्व घरात येत असते आणि नाना नानी पार्क नाही आहे वृद्धांसाठी, त्याचा मी प्रयत्न करणार सगळ्या समस्या सोडवण्याचा आणि तुम्ही मला बहुमताने विजयी करावं हीच माझी अपेक्षा आहे। ह्या संधीचं सोनं मी जरूर करणार ही माझी विनंती आहे। नमस्कार, मी विनोद कांबळे, आवाज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपल्यासोबत आहेत वार्ड क्रमांक 112 मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवार सहभागी झालेले आहेत। त्यातील एक उमेदवार आहेत, त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या घरच्यांशी आणि त्यांचे जे सोबत आहेत सहकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत। नेमकं समस्या इथल्या काय आहेत आणि नेमके ते कशा पद्धतीने आपला अजेंडा ठरवून जिंकून येणार आहेत या संदर्भात आपण थेट जाणून घेऊयात त्यांच्याशी। काय सांगाल, या ठिकाणी उमेदवार म्हणून कोण उभं राहिलेला 112 प्रभाग क्रमांकामध्ये, जो की एक अटीतटीचा एक हा प्रभाग समजला जातो नेहमी, काय सांगाल? आता हा तुम्ही बघितला तर भांडूप विधानसभा हा संपूर्ण स्लम एरिया आहे। ह्या ठिकाणी बघाल तर वार्ड क्रमांक 112 मध्ये बहुभाषिक एरिया असल्या कारणाने सर्व जाती जमातीचे लोक या ठिकाणी राहत आहेत आणि ह्यामध्ये गेल्या वर्षीपासून गेले 3-4 वर्षे जे निवडणूक महानगरपालिकेचे या ठिकाणी झालेले आहे, या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघाल तर स्थानिक उमेदवार या ठिकाणी मिळालेला नाही आहे। जे काही उमेदवार तुम्हाला पूर्वी निवडून गेलेले ते या विभागातील नसल्यामुळे ह्यातील समस्या ज्या आहेत त्या वाढतच गेलेल्या आहेत, कमी होण्याऐवजी वाढत गेलेल्या आहेत। आज तुम्ही बघताय की सध्या जी परिस्थिती जी आहे, आज 2-4 दिवसापूर्वी भांडूप स्टेशनला जो अपघात झाला त्याचं कारण जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी बघाल तर फेरीवाले फार महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे समूह भांडूप क्षेत्रामध्ये। 112 मध्ये तर परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की वरिष्ठ नागरिकांना जर चालायचं म्हटलं तर रोडवरून चालता येत नाही आहे। ज्याला मन वाटेल तसं ते कुठेही गाड्या लावतायत। काही लोक त्या पद्धतीने त्यांच्याकडनं हप्ते घेत आहेत आणि ते हप्ते घेऊन ती लोक ते आपली घरं चालवत आहेत, परंतु सामान्य नागरिकांचे प्रश्न कोण सोडवणार? आज या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, आज लोकांना व्यवस्थित पाणी मिळत नाही आहे। गेल्या 2 महिन्यापूर्वी अशी परिस्थिती निर्माण झालेली की एक बाटली भरायला जवळजवळ 1-1.5 तास लागायचा। मग लोकांनी आज मुंबई क्षेत्रामध्ये आम्हाला माहित आहे की हा कर्मचारी वर्ग आहे, या ठिकाणी 1 मिनिट जर माणूस लेट झाला तर संपूर्ण त्याच्या ऑफिसची काय तारांबळ त्याची होते। आणि अशा परिस्थितीमध्ये जर सकाळी जर मुलाचं समजा शाळेची मुलं आहेत घरामध्ये, स्वतःला कामाला जायचं आहे, जर गृहिणी नसेल आणि ती जर कामावर जाणारी महिला असेल, तिला कामाला जायचं असेल तर अशा लोकांनी काय करायचं? परिस्थिती अशी निर्माण झाली की बिन आंघोळ करताच काही लोकांना कामावर जावं लागत होतं। म्हणजे इतकी बिकट परिस्थिती ह्या स्लम एरियामध्ये वार्ड क्रमांक 112 मध्ये आणि भांडूप क्षेत्रामध्ये निर्माण झालेली आहे। दुसरी या ठिकाणी एक मूलभूत सुविधा म्हटले तर वावगं ठरणार नाही, रस्त्याची सुद्धा या ठिकाणी दुर्दशा भरपूर प्रमाणात पाहायला मिळते, त्या संदर्भात काय सांगाल? आता तुम्ही जर बघाल या ठिकाणी रस्त्याची दुर्दशा, आता काही लोक म्हणतात की कॉन्क्रिटीकरण करा म्हणजे कायमस्वरूपी रोड चांगला होईल, परंतु तशी निर्माण परिस्थिती नाही आहे, कारण सिस्टमॅटिक पद्धतीने काम झालेलं नाही आहे। आज जर या रोड पासून पलीकडे जायचं असेल, केबलचा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये ह्यूम पाईप टाकले पाहिजेत, एक व्यवस्थित प्रकारे इंजिनिअरिंग करून जे काम करायला पाहिजे अशी परिस्थिती या ठिकाणी कुठल्याही वार्डमध्ये नाही आहे। कॉन्क्रिटीकरण झालं, परत 2-4 महिन्यानंतर ते खड्डे खोदायला सुरुवात करतात, परत ते पैसे आणखीन महानगरपालिकेचे वाया जातात। हे महानगरपालिकेचे पैसे नव्हे, ते तुमच्या आमच्या सर्वांचे पैसे आहेत, याच्यावरती कोणाचाच अंकुश नाही आहे। म्हणून मला सांगायचं आहे की या संपूर्ण वार्डामध्ये रस्त्याची पण अतिशय भीषण अवस्था निर्माण झालेली आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हटलं तर ड्रेनेज लाईनची जी अवस्था आहे ती सुद्धा या ठिकाणी बकाल अवस्था पाहायला मिळते, त्यामुळे अनेक अपघात सुद्धा होतात। काही ठिकाणी तर ऍक्सिडेंट झालेले आहेत। मॅनहोलमध्ये जे साफ करताना मुंबई महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी असतात ते अडकून त्यांचा अपघात झालेला आहे, काय सांगू? बरोबर आहे। आज जर वार्ड क्रमांक 112 तुम्ही बघितलात, आज माझा जन्म हा जवळपास या विभागातच झालेला आहे। गेले 58 वर्ष जन्मापासून मी या विभागामध्ये राहतोय।
ज्यावेळेस पाऊस पडतोय, मी जन्मल्यापासून ज्यापासून समजायला लागले मला तेव्हापासून या ठिकाणी पाणी ही संपूर्ण क्षेत्रामध्ये भरत राहिलेलं आहे. ही समस्या अजून काही 58 वर्ष सॉल्व्ह झालेली नाही आहे. इथे ड्रेनेज सिस्टीमचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की सामान्य नागरिक जो आहे ज्यावेळेस पाणी भरतं त्यावेळेस त्याला बाहेर जाता येत नाही आहे. घरामध्ये जवळपास 1-1, 2-2, 3-3 फूट पाणी या ठिकाणी घरामध्ये लोकांच्या येत आहे आणि मग त्याच्यानंतर रोगराई पसरते चारी बाजूला. आम्ही कित्येक वेळा सांगितलं की याच्यावरती लक्ष द्या. मॅनहोलचा प्रश्न आहे, ही जी गटारं जी बांधलेली आहे त्याच्यावरती काही अंतरावरती मॅनहोल आहेत. ज्यावेळेस पाणी भरतं त्यावेळेस समोरचं काही दिसत नाही. अशा परिस्थितीमध्ये लोक त्या मॅनहोलमधून 2-3 माणसं या ठिकाणी वाहून मरून गेलेली आहेत. त्यांना त्यांचा जीव गमवावा लागलेला आहे. अशी भयान परिस्थिती पावसामध्ये या ठिकाणी होते. पाऊस आला की इकडच्या 112च्या वार्डमध्ये लोकांना असं वाटतं की भयान परिस्थिती निर्माण झाली, आपण करायचं काय, घाबरलेले असतात पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये इकडचे लोक. बोला. दीपा आनंद शेटे यांनी आता जसं सांगितलं हे बऱ्याच समस्या आहेत तिथे, तर त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. जसं की पाण्याचा प्रश्न आहे, वाहतूक कोंडीचा आहे आणि नानी पार्क नाहीये मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी काही नाहीये, त्याचाही आम्ही असा प्रयत्न करू. भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी तुम्ही अजून काय करणार आहात? काय मोर्चेबांधणी तुमची सुरू आहे पक्षातर्फे किंवा तुम्ही? आता जोरदार तयारी आमची सुरू आहे. आता कशा पद्धतीने सुरू आहे? भेटी गाठी वगैरे सुरू आहे. असं आम्ही असं पदयात्रा काढून आणि घरोघरी सगळ्यांच्या जाऊन असं आम्ही असं त्यांना सांगत आहे. भरपूर प्रॉब्लेम आहे तिथे की रस्त्यामध्ये चालायला येत नाही. ते फेरीवाले वगैरे आहेत तिथे. या ठिकाणी आपण पाहिलं तर असं म्हटलं जातं की वर्षानुवर्ष काही नगरसेवक कंटिन्यू सातत्याने तेच येत होते, तर ही परिस्थिती तुम्ही कशी बदलणार आहात ऍज अ मतदार म्हणून? म्हणजे आता सध्या मला दीपाली आनंद शेट्टे आहेत ना, त्या आमच्या भागातले आहेत आणि ते स्थानिक रहिवासी आहेत. त्याच्यामुळे त्यांना सगळं इथलं माहिती आहे की बाबा बाहेर काय परिस्थिती चालू आहे, की त्या स्वतः अनुभवतायत इथे की पाणी लोकांच्या घरामध्ये घुसतंय. परत बाहेर रस्त्यावरती फेरीवाले आहेत, मग आणि कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामुळे धूळ वगैरे येते, गटार व्यवस्थित नाहीत. दुसरं या ठिकाणी आपण बघितलं तर की काही प्रमाणात इंडस्ट्रीज एरिया सुद्धा आहे, तर त्यांच्या काही समस्या असतात ऍज अ मतदार म्हणून, तर त्यांना तुम्ही कशा पद्धतीने मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणार आहात निसाणार यांच्यासाठी? नाही, मला पूर्णपणे खात्री आहे की दीपाली आनंद शेट्टे हे आमचं पूर्ण काम करतील आणि सगळ्यांनी त्यांना बहुमताने विजयी करा, हेच माझं म्हणणं आहे. या ठिकाणी दीपा शेट्टी जी तुमचे शेजारी राहतात, परिसरांमध्ये राहतात, तर त्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही कसं प्रयत्न करणार आहात आणि मतदारांना काय सांगाल नेमकं? आम्ही मतदारांना सांगणार आहे की बहुमताने त्यांना विजयी करा, का की ते इथले रहिवासी आहेत आणि आम्ही त्यांना 20 वर्षापासून मी ओळखते माझ्या लग्नानंतर. मग ते निष्ठानपणे सगळं कामं करतील आणि व्यवस्थित सगळं हे करून देतील आमची जे समस्या आहे ते. आणि आम्हाला माहिती आहे की भाऊजी पण आहेत जे आनंद शेट्टे साहेब, ते पण सगळे कामाला मदत करतात, सर्वांना मदत करतात, काही असलं की पुढे असतात. त्यांची आम्हाला खात्री आहे एवढे 20 वर्षांनी. म्हणून आम्ही सगळेच आज संध्याकाळी त्यांचं रॅली जाणार आहोत आणि त्यांना विजय करण्यासाठी प्रचार करणार आहोत. या ठिकाणी तुम्ही सांगितलं की तुम्ही 20 वर्षांपासून राहता, तर या ठिकाणी काही लोकप्रतिनिधी आहेत ते वर्षानुवर्ष साधारण तेच येत होते, तर हे चित्र बदलण्यासाठी तुम्ही कसं मदत करणार? म्हणूनच हे चित्र बदलण्यासाठीच आम्ही त्यांना बहुमताने विजय करणार आहोत, का की ते इकडचे रहिवासी. आम्ही काही समस्या झाली की लगेच आम्ही जाऊन त्यांना सांगता येणार आहे. आम्हाला काही समस्या घडली तर आम्ही जाऊन डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. आता बाहेरचे जे असतात ते आम्ही कुठे जाणार त्यांना भेटायला? म्हणजे असं तुम्हाला सांगायचं आहे की स्थानिक उमेदवार आहेत आणि त्यांना जाणीव आहे या ठिकाणी, जाणीव आहे आणि प्लस एवढं वर्ष झाले त्यांनी आमच्यापेक्षा जास्त वर्ष इकडे काढले आहेत. मग त्यांना आमच्यापेक्षा जास्त इकडचं सगळं माहिती आहे की कुठे काय प्रॉब्लेम आहे आणि काही नाही. ट्रॅफिकची पण खूप समस्या आहे रोडवरती, पाण्याचं सर्वांनाच माहिती आहे. इकडे मला 20 वर्ष झाली येऊन, तरी मी 20 वर्ष झाले तेव्हापासून इकडे पाणी भरते, अजून समस्या संपली नाहीयेत. किती रोडचे कामं होतात पाण्यावर, पावसाचा पूर्वी परत खोडाखाडी सगळं होते आणि तेच प्रॉब्लेम दरवर्षीचा होतो आमच्याकडे.